नमस्कार, मी दिव्यास व्हेजीस वाईफमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आज पाहणार आहोत संडे स्पेशल अंडा भुर्जी कसं करणार आहोत ते आपण पाहूयात. आता मी इथे तेल घातलेलं आहे, मस्टर्ड ऑइल आहे. तुम्ही जे तेल खात असेल घरी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. मी ते 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे इथे आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम करून झाल्यानंतर मी इथे 4 मध्यम आकाराचे मोठे जरा कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते घालायचं आहे आपल्याला. आणि कांदा घातल्यानंतर मी चवीनुसार मीठ घालते, अर्धा चमचा इतका, जेणेकरून पाहू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा. कारण जे कांदा आहे त्याला कोणतीही भाजी किंवा कोणताही पदार्थ करताना ही टीप नक्की लक्षात ठेवा. कांदा ज्यावेळी घालतो आपण त्यावेळी जर का मीठ घातलं तर मग कांदा लवकरसुद्धा शिजला जातो आणि त्याची चव जी आहे ते भाजीमध्ये खूप छान अशी उतरते आणि भाज्या किंवा आमटी किंवा भात, मसाले भात असो, अगदी चविष्ट लागते भाजी. त्याच्यामुळे ही नक्की टीप वापरा. आणि थोडंसं पाणी सुटतं, मग त्याच्यामध्ये छान शिजतं. आणि जास्त पण शिजवायचं नाही. जास्त जर का कांदा भाजला तर मग तो गोड होतो, तो मग भुर्जी जी आहे आपली गोड लागेल. त्याच्यामुळे हलकंसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आणि फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची आहे, अजिबात लो ठेवायचं नाही. लो ठेवले की मग कांदा एकदम जास्त भाजला की मग गोड लागेल, तो अजिबात तसं होऊन द्यायचं नाही. एक टोमॅटो घातलेला आहे छोटासा लाल आकाराचा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे 1 चमचा हळद घालते आहे. आणि तिखट जे आहे कांदा लसूण मसालाच वापरते मी. तुमच्याकडे जर का काळा मसाला असेल, थोडा काळा मसाला आणि थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. आणि लाल मिरची पावडर रंगासाठी वापरत म्हणजे आवडत असेल तर तेही नक्की वापरा. आणि थोडीशी कोथिंबीर घालते जेणेकरून चव छान लागते फोडणीमध्ये जर का घातली तर. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मसाल्यामध्ये जे असे थोडेसे असे गुठळे असतात बघा, थोडेसे गाठीसारख्या, ते मी इथं हे करून घेते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकदम फ्लेम जे आहे मीडियम टू हाय ठेवायचे आहे हे परतत असताना. म्हणजे ज्यावेळी मसाले घालतो त्यावेळी एकदम लो ठेवायचे आहे. पण मसाला घालून झाला की मग थोडंसं असं म्हणजे जरा चटचट हे समजा आता आपण चायनीज पदार्थ करताना एकदम हाय फ्लेमवर कसं करतो तसं भुर्जी करताना सुद्धा तसंच करायचं आहे. एकदम लो फ्लेमवर जर का आपण केलो, कांदा अजिबात जास्त भाजू नये म्हणजे खूप जास्त प्रमाणात. त्याच्यामुळे ही आपल्याला काळजी घ्यायची आहे भुर्जी करताना. आता मी इथे 4 अंड्यांचा भुर्जी करते, त्याच्यामुळे ते अंडी फोडून घालते. ह्याच्यानेच उलटण्यानेच आपल्याला फोडायचं आहे. काही जण असं डायरेक्ट हाताने पण फोडतात. तुम्हाला जर का ते जमत असेल तेही करू शकता. पाहू शकता आता दुसरी अंडी झाली. आणि मी नॉनव्हेजमध्ये फक्त अंडी खाते जेणेकरून कॅल्शियमसाठी. बाकी चिकन मटन वगैरे असं मी काही खात नाही. तर तीसुद्धा मला रेसिपी तुम्ही जर का कमेंट करा चिकन मटन वगैरे, ते सुद्धा मग रेसिपी मी शेअर करेल तुमच्यासोबत, खिमा वगैरे असं. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्याला फॅमिली वाढवायची आहे. आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तो व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा प्लीज. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता आता हे जे आहे अंडी आपल्याला आता फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. आणि हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि जास्त एकदम घाईगडबडीत अजिबात परतून घ्यायचं नाही, कारण अंडी जे आहेत ते जरा कच्चे आहेत. त्याच्यामुळे थोडंसं त्याला 2-4 मिनटं थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. एकदम हळूवारपणे हलक्या हातानेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. थोडंसं भाजून द्यायचं आहे, त्याला जरा टाईम द्यायचा आहे 2-4 मिनटं. आणि पुन्हा आपल्याला हलवायचं आहे, पुन्हा आपल्याला हे करायचं आहे, पुन्हा आपल्याला हलवायचं आहे. म्हणजे असं जर का केलं तर मग चवसुद्धा छान लागतं आणि कढीला अजिबात चिकटत नाही किंवा भुर्जी जी आहे ती करपू शकत नाही किंवा जास्त असं खिचडीसारखं सुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. भुर्जी अतिशय खायला रुचकर लागते, चविष्ट लागते, खूप छान लागते. आणि हे जे भुर्जी आहे तुम्ही पावासोबत खाऊ शकताय.
बटर लावून गरम केलेलं पाव. आणि जर का हेल्दी खायचं असेल तर भाकरीसोबत नक्की ट्राय करा. मी ते नाचणीच्या भाकरीसोबत खाल्लेलं आहे. तुम्ही ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. आणि छान असं एकदम हाय फ्लेमवर आता आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. हाय फ्लेमवरच आपल्याला एकदम परतून घ्यायचं आहे. आणि करपत नाही अजिबात. प्लस कंटिन्यू फिरवत राहिलं तर मग नाही करपत अजिबात. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे वरून. मस्त छान अशी चव छान लागते. पाहू शकता तुम्ही भुर्जी आपली रेडी आहे खायला. आणि गरम गरम चपातीसोबत असेल तर लयच भारी लागते. खूप छान लागते, चविष्ट. आणि भाकरीसोबतसुद्धा छान लागते भुर्जी. पावसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ज्यासोबत आवडते त्यासोबत खावा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ही रेसिपी जी आहे नक्की ट्राय करा. एकदम हाय फ्लेमवरच आपल्याला 5 मिनटं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. खूप छान लागेल, चविष्ट एकदम भुर्जी. पाहू शकता तुम्ही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि नवीन चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओज रेसिपीजसाठी. चला तर मग दिव्याज व्हिडिओला फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला तर पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे भुर्जी. चला तर मग बाय.